भोंदूबाबा प्रकरणावरनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पण हा वाद केवळ राजकीय नसून तो अघोरी प्रथांच्या एका गडद विश्वाशी जोडला गेलाय. रुपाली चाकणकर यांच्यावर झालेला अनामिका कापून विधी केल्याचा आरोप नेमका काय? या विधीचे रहस्य नेमके काय? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हायरल इनसाइट स्टोरीमध्ये. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तांत्रिक आणि ज्योतिषशास्त्रात अनामिका म्हणजे हाताच्या चौथ्या बोटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे बोट सूर्य आणि शुक्र या दोन प्रबळ ग्रहांशी संबंधित मानलं जातं. सूर्य हा सत्ता, अधिकार आणि प्रतिष्ठा देतो, तर शुक्र आकर्षण आणि वशीकरण यावर नियंत्रण ठेवतो. आता प्राचीन मान्यतेनुसार अनामिका बोटाची नस ही थेट तुमच्या हृदयाशी जोडलेली असते, ज्याला वेना अमोरिस किंवा प्रेमाची शीर म्हणतात. आता सुषमा अंधारे यांचा आरोप काय आहे? ते म्हणतायत की सोमवती अमावस्येला आकर्षण आणि वशीकरण मंत्राच्या सिद्धीसाठी स्वतःच्या अनामिकेतून रक्त काढून ते अर्पण केले जाते. आता तंत्रशास्त्रात रक्ताला प्राण ऊर्जेचं वाहक मानलं जातं. स्वतःच्या शरीराचा भाग किंवा रक्त अर्पण करणं हे तांत्रिक भाषेत सर्वोच्च बली मानलं जातं, ज्यामुळे अपेक्षित फळ लवकर मिळतं अशी भोंदू समजूत आहे. स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात, ज्याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याच्याशी चाकणकर यांचे जवळचे संबंध असल्याचा दावा अंधारे यांनी केला. अंधारे यांनी पुरावा म्हणून चाकणकर यांच्या हातावरील त्या जखमांचे फोटो दाखवले, ज्या सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतच्या त्यांच्या हातावर दिसत होत्या. एका पीडित महिलेनं दिलेल्या जबानीनुसार चाकणकर या स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या आणि 2 सप्टेंबर म्हणजेच सोमवती अमावस्येला त्यांनी हे कृत्य केलं होतं, जे केवळ वैयक्तिक श्रद्धा नसून एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने अघोरी प्रथांना खतपाणी घालणं आहे असा गंभीर आरोप केला जातो. आता अघोरी पंथात रक्ताच्या अर्पणाचा इतिहास प्राचीन आहे. हिमाचलमधील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात पूर्वी भक्त स्वतःचं शरीर कापून रक्ताचं अर्पण करत असत, असे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. आता हीच आत्मपीडन पद्धत सिद्धी मिळवण्यासाठी वापरली जात असते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं कायद्यानं योग्य आहे का? तर मुळीच नाही. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013च्या अनुसूचीमधील कलम 3 नुसार अलौकिक शक्ती प्राप्त करण्याच्या उद्देशानं स्वतःला किंवा इतरांना इजा करणं हा बिगर जामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. आता विवेकनिष्ठ समाजात अशा प्रथांना स्थान नाही आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की कोणत्याही मंत्रतंत्रापेक्षा तुमची मेहनत आणि लोकांनी दिलेला जनाधार हीच खरी सत्ता असते. अंधारे यांचे आरोप आणि चाकणकर यांचं स्पष्टीकरण यातील सत्य काय हे चौकशीतून समोर येईलच, पण रक्ताच्या विधीनं सत्ता मिळवणं किंवा टिकवणं ही